हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश. तर मग गावी आल्यावर 3 ते 4 दिवस आम्ही घराची सगळी साफसफाई केली पूर्ण. आणि त्यानंतर मग आम्ही आता गणपतीपुळ्याला जायला निघालेलो आहोत. आणि आता वाजले आहेत दुपारचे 12:30 आणि आमच्या गावापासून गणपतीपुळे साधारण 3-3.5-4 तासाच्या अंतरावर आहे. तर मग सगळे 3 दिवस आम्ही तिथेच राहणार असल्यामुळे बॅग वगैरे सगळे आम्ही घेऊन आता गणपतीपुळ्याला जायला निघालेलो आहोत. गावी आल्यावर मे महिन्यामध्ये आम्ही एकदा तरी म्हणजेच वर्षातून एकदा तरी गणपतीपुळ्याला फेरी मारतोच. आणि 3 दिवस आम्ही गणपतीपुळ्याला नेहमी मे महिन्यामध्ये राहायला जातोच. आणि गणपतीपुळ्याला जाताना वाटेतच आम्ही पेट्रोल भरायला थांबलेलो आणि पेट्रोल भरून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. प्रवास करत करत आम्ही आता संगमेश्वरच्या पुढे आलेलो आहोत. आणि आता वाजले आहेत दुपारचे 2 आणि भूकसुद्धा लागली. त्यामुळे मग इथे एक छान असं हे हॉटेल दिसलं आणि इथे भरपूर असे जे पॅसेंजर्ससुद्धा थांबलेले होते. म्हणून मग आम्ही ह्याच हॉटेलमध्ये जेवायला थांबायचा निर्णय घेतला. मस्त असं हे हॉटेल आहे. बाहेरून तर तुम्ही बघूच शकता आणि आजूबाजूलासुद्धा मस्त असा सुंदर नजारा देखील आहे. मग आम्ही बाहेरच असं ओपनमध्ये बसण्यासाठी आहे तर तिथे बसलो. इकडे AC, नॉन AC आणि गार्डनमध्ये असं बसण्यासारखं देखील ऑप्शन अवेलेबल आहे. मग आम्ही असं बाहेरच्याच इकडे बसून घेतलं. आणि पहिलं सगळ्यात आधी आम्ही स्वीट अँड लाईम सोडा ऑर्डर केला, कारण खूप गरम होत होतं. तर मग इथे ह्या काकाने आम्हाला आमच्यासमोरच असं फ्रेश असा लाईम सोडा बनवून सर्व केला. दुपारी खूप गरम होत असतं आणि ह्या गरमीमध्ये लाईम सोडा पिल्यावर आहे ना, खरंच खूप छान वाटतं आणि डायजेशन म्हणजेच पाचनसाठी सुद्धा हे खूप बरं पडतं. सॅटर्डे असल्यामुळेच खूप अशी लोकांची गावी जाणाऱ्यांची गर्दी होती. अर्थातच जेवणाला सुद्धा खूप वेळ लागला आम्हाला. तब्बल 1.5 तासानंतर आम्हाला जेवण आमचं आलं. आम्ही तर थालीच मागवली होती आणि थालीमध्ये कसं आहे ना, सगळ्यांचं पोटसुद्धा भरलं जातं आणि व्यवस्थित सोयीस्कर पडतं. लवकर अशी जास्त भूकसुद्धा लागत नाही. थालीमध्ये जेवणसुद्धा ह्यांचं खूप अप्रतिम होतं. आपली बटाट्याची भाजी होती, कट होता, नंतर वांग्याचं अशी रस्सावाली भाजी होती आणि ह्यांचा पुलाव पण एक नंबर असा होता. मला पुलाव खूप आवडला. मी 2 प्लेट पुलाव इथे ऑर्डर केला होता. पुलाव पण खायला खूप छान होता. सगळं जेवण झाल्यावर मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. जेवण झाल्यावर मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो आणि वाटेतच आम्हाला मस्त असा पाऊस भेटला. मग आम्ही पाऊस मस्त पाहत प्रवास करायला घेतला. आणि आता तुम्ही इथे बघू शकता, आम्ही संगमेश्वर रोडला पोचलेलो आहोत आणि बाहेरसुद्धा खूप असं छान पाऊस पडत आहे. आजूबाजूला मस्त हिरवंगार आणि त्यामध्ये ना धुकंसुद्धा पडत होती. खूप छान वाटत होतं. आणि इकडे कसं आहे ना, चिपळूणपर्यंत जसं मी पाहिलं आणि मगाशी जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की इकडे आता जे चौपदरीकरणाचं काम आहे ते ऑलमोस्ट होत आलेलं आहे. चिपळूणपर्यंत तर ते झालेलंच आहे, पण चिपळूणच्या पुढे संगमेश्वर जे आहे त्या बाजूला अजून हे काम चालूच आहे. व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी सगळीकडे ह्या लोकांनी खणून ठेवलेलं आहे. आणि इथे खणून ठेवल्यामुळे कसं आहे ना, थोडंसं असं ट्रॅफिक होऊन जातं. तर आम्हाला ऑलमोस्ट पाऊण तासासाठी इथे हे ट्रॅफिक भेटलेलं. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आणि आज कसं शनिवार आहे आणि शनिवार असल्यामुळे कसे बहुतेक जण मुंबईवरून गावी यायला निघतात. आणि बाहेर बघा ना, काय नजारा आहे. खरंच तुम्हाला मी सांगते, तुम्ही जर इथे त्या क्षणाला असताना तर तुम्हाला खरंच खूप छान वाटलं असतं. तुम्हाला असं वाटलं असतं की हा प्रवास संपूच नये, हा प्रवास असाच चालू राहू दे. इतकं भारी वाटत होतं की काय सांगू तुम्हाला. आसपासचे सुंदर नजारे आणि हे सुंदर असं निसर्गरम्य वातावरण पाहून आहे ना, मला खरंच खूप हेवा वाटतो की मी यार कोकणामध्ये माझा जन्म झालेला आहे. मी कोकणामध्ये जन्मलेली आहे. कारण ही गोष्ट जी आहे ना, ती सांगण्यापेक्षा आहे ना, अनुभवण्यात एक वेगळीच मजा आहे. तुमच्यापैकी कित्येक जण ज्यांचं गावी घर आहे ते हे नक्कीच रिलेट करू शकतात की गावी गेल्यावर किंवा कोकणामध्ये गावी येण्याची एक वेगळीच मजा असते. आणि हो, तसं पाहायला गेलं तर आता कोकणाचा प्रवास जरी सोयीस्कर झाला आहे तरी पूर्वीपासून
अगदी मी लहान असेल म्हणजेच 10-15 वर्षापूर्वीपासून सुद्धा कोकणामध्ये जायला आहे ना गाड्या खूप कमी असायच्या, पण तरीसुद्धा कोकणी लोक गणपती नंतर आपलं जो देव घरी येतात, पालखी म्हणून असते जी होळीनंतर सुरू होते तेव्हा, नंतर होळीमध्ये आणि आपल्या ह्या मे महिन्यामध्ये, ह्या वेळी तर हमखास लोक गावी जातात. तुम्ही केव्हाही कोकणामध्ये येण्यासाठी ट्रेन किंवा बस बुक करायला गेलात ना तर रिझर्वेशन तुम्हाला फुलच भेटेल. इनफॅक्ट तुम्हाला मी सांगते की आत्तासुद्धा गणपतीसाठी लोकांनी मे महिन्यामध्येच बुकिंगसुद्धा केली आहे. ऐकून नवलच वाटतं ना, पण हो, हे खरं आहे. लोक गणपतीसाठी आत्ता मे महिन्यातच बुकिंग करतात. त्या दिवशी माझे मिस्टर गावी येण्यासाठी आम्ही म्हणजे मम्मी पप्पांसोबत न येता डायरेक्ट आम्ही असं मुंबईवरून गावी येण्याचा विचार केला होता. तर त्यासाठी आम्ही काय ठरवलं की ट्रेनचं बुकिंग आपण करूया. आता कसं आहे ना, बहुतेक अशा हॉलिडे स्पेशल्स गाड्या पण सोडल्या जातात, पण आताचं जे सीझन आहे मे महिन्याचं, तर ह्यावेळी लोक खूप जास्त प्रमाणामध्ये गावी जातात. पण आम्ही जस्ट बुकिंगचा जो विंडो असतो तो रिझर्वेशनचा जो स्लॉट टायमिंग विंडो ओपन झाल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आतमध्येच बुकिंग फुल झालेलं. एवढं म्हणजे लोकांना किती क्रेज आहे. आणि आजकाल कसं आहे ना, लोकांना कोकणात येण्याचं का आवड निर्माण झाली आहे, त्याचं मुख्य कारण काय, समुद्र, हिरवळ, नंतर मस्त असं चुलीवरचं घरगुती जेवण आणि मासे. बहुतेक जणांना ह्याच कारणामुळे ना कोकण खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतं आणि पर्यटक ह्यामुळेच ह्या ठिकाणी जास्त वळू लागले आहेत. कारण खाणं पिणं स्वस्त आणि छान घरगुती ताजंतवानं जेवण, बाहेरचं सगळं वातावरण सुंदर, समुद्र आणि मच्छी इथे खूप ताज्या प्रमाणामध्ये मिळते समुद्र असल्यामुळे. म्हणून इथली जे लोक भरपूर प्रमाणामध्ये कोकणात यायला किंवा कोकणात गुंतवणूक करायला सुद्धा आजकाल खूप लोकांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे मस्त असा हा प्रवास आम्ही एन्जॉय करत गणपतीपुळ्याला पोचलेलो. साधारण संध्याकाळच्या आम्हाला 5:30-6 वाजले इकडे गणपतीपुळ्याला यायला. आणि इथलं जे हे वेस्ट बे हॉटेल आहे तिथे आमचं बुकिंग होतं पुढच्या 3 दिवसांसाठी. आणि तसं पाहायला गेलं तर हा प्रवास लवकरच होतो, पण ट्रॅफिक लागल्यामुळे आम्हाला थोडा जास्तच उशीर झाला. हॉटेलच्या समोरच तुम्ही बघू शकता की एकदम निळा अथांग समुद्र आहे आणि इथे आम्ही आता पोचलेलो आहोत. हे एक 3 स्टार हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलच्या समोरच मस्त असा समुद्र आहे. सगळे इकडचे रूम्स जे आहेत ना ते सी फेसिंग रूम्स आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की ही खूप मोठी अशी प्रॉपर्टी आहे. आता आम्ही इकडे गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करून मग आम्ही आता हॉटेलच्या रिसेप्शनच्या दिशेकडे चालू लागलो आहोत. त्यांचं लेफ्ट साईडला पार्किंग आहे आणि इकडचे सगळे रूम्स तुम्ही बघाल ना तर सगळ्या रूम्सच्या ज्या बाल्कनीज आहेत त्या सगळ्या सी फेसिंगच आहे. समोर हा छान असा गणपतीपुळ्याचा समुद्र आहे आणि लेफ्ट साईडला सुद्धा पार्किंग स्पेससुद्धा बऱ्यापैकीच भरपूर आहे. संध्याकाळच्या वेळी समोर समुद्र खूप छान असा दिसत होता. आणि इथे जे आहे ना त्यांनी सगळीकडे मस्त असं गार्डनसारखं बनवून ठेवलेलं आहे. मस्त अशी नारळाची, आंब्याची आणि सुपारीची झाडं देखील लावलेली आहे. आणि आता आम्ही आलेलो आहोत रिसेप्शनमध्ये आणि रिसेप्शनमध्ये तुम्ही बघू शकता की ह्याने इथे ना एक छान असं बुद्धांचं स्टॅच्यू ठेवलेलं होतं, जे बघून खरंच खूप छान वाटत होतं, ज्याच्यामधून असं पाणी जे आहे ते वाहत होतं. आणि इथे भरपूर साऱ्या अशा आर्टिफिशियल गोष्टी ज्या असतात त्या इकडे त्यांनी विकण्यासाठी ठेवलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे शंख, शिंपल्या, नंतर पॉट्स आणि लाकडी खेळणीसुद्धा ह्या ठिकाणी होती. तर आम्ही हे सगळं बघितलं, जास्त असं नाही बघितलं कारण आम्हाला आता फ्रेश व्हायचं होतं. आणि इथून सरळ स्टेअरकेसने आपण वर गेलो ना की ह्यांचे सगळ्यांचे इथे रूम्स आहेत. जे हे सगळे रूम्स आहेत ना ते सगळे असे सी फेसिंगच आहे. इथे टोटल 2 फ्लोअरवर रूम्स आहेत आणि त्या 2 फ्लोअरच्या रूमवरच जिम, स्पोर्ट्स रूम आणि स्पा देखील आहे. आणि तुम्हाला मी सांगते इथे स्पासुद्धा आहे ना खरंच खूप छान करून मिळतो. मी एकदा इथे स्पा केलेला, खरंच खूप रिलॅक्स्ड फील झालं होतं.
आणि तसंच इकडे राईट साईडला तुम्ही बघाल तर किड्स प्ले एरिया देखील आहे आणि समोरच इथे एक छान असं स्विमिंग पूलसुद्धा आहे. आणि इथली जी प्रॉपर्टी आहे ना त्याच्याबद्दलचा टूर मी तुम्हाला उद्या दाखवते. सध्या आपल्या रूमचा टूर मी तुम्हाला दाखवते. एंटर केल्यावरच समोर वॉशरूम आहे आणि लेफ्ट साईडला छान असा 2 लोकांसाठी किंग साईज बेड आहे. आणि इकडे तुम्ही बघा, हे पहा समोर बघा काय सुंदर वाटतंय ना. इकडे छोटीशी अशी बाल्कनी देखील आहे आणि ह्या बाल्कनीमध्ये 2 लोक आरामात असे मस्तपैकी चेअरवर बसू शकतात आणि समोरचा जो नजारा आहे त्याचा आनंद लुटू शकतात. मी मगाशी जसं सांगितलेलं की इथले सगळे रूम्स जे आहेत ते सी फेसिंग आहे. हे पहा आणि तुम्हाला दिसतच असेल की समुद्र काय सुंदर वाटतोय ना. आणि आता थोड्या वेळातच इथे सनसेट देखील होईल. त्यापूर्वी आम्ही मस्त असं फ्रेश होऊन घेतो जेणेकरून मग इथे बाल्कनीमध्ये बसून छान असा सनसेट व्ह्यू आम्हाला एन्जॉय करता येईल. मस्तपैकी फ्रेश झालो आणि आता आम्ही सनसेट एन्जॉय करण्यासाठी एकदम तयार आहोत. आणि हे पहा काय सुंदर दिसतंय ना आकाश. समोर समुद्र आणि वर छान असं सूर्यकिरणामुळे सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आकाशाला. खरंच खूप सुंदर वाटतंय हे सगळं पाहायला. आणि हे सगळं बघताना माझ्या मिस्टरांना भूक लागलेली आहे. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की काहीतरी छोटंसं असं स्नॅक ऑर्डर करावं रूममध्येच, जे आम्ही मस्त असं सनसेट व्ह्यू पाहता पाहता खाऊ शकतो. मस्तपैकी खुर्ची टाकून बाल्कनीमध्ये आम्ही दोघेजण छान असं गप्पा मारत सनसेट एन्जॉय करत होतो. आणि मग थोड्या वेळाने आम्ही स्नॅक्स जे मागवलं होतं ते आलं. हे पहा आम्ही ऑर्डर केला होता पिझ्झा आणि हा होता मखनी पिझ्झा, जो खरंच खूप खायला टेस्टी होता. बाहेरून मस्त असं चीज आणि पनीर भरपूर प्रमाणामध्ये होतं आणि खालून जो आहे तो मस्त क्रस्ट यांचा क्रिस्पी असा होता. सोबतच ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि आपला टोमॅटो सॉस देखील आलेला होता. मग आम्ही मस्तपैकी हा पिझ्झा आणि हा नजारा पाहत एन्जॉय केला. आणि आता रात्रीचे 9 वाजलेले होते आणि 9 वाजता आम्हा सगळ्यांना भूक लागली होती. त्यामुळे मग मम्मी, पप्पा, मी आणि माझे मिस्टर आम्ही हॉटेलमध्येच जेवायला आलो होतो. इथे ह्या ठिकाणी आहे ना यांचं जेवणासाठी सुद्धा डिनर लंचसाठी ऑप्शन्स भरपूर आहेत. आणि जर तुम्हाला इकडे जेवायचं नसेल तर तुम्ही इतर हॉटेल्स आहेत तिथे सुद्धा जाऊन जेवू शकता. आणि इथे गर्दीसुद्धा भरपूर होती, सगळेजण जेवायला आलेले. आणि जेवणासाठी सुद्धा लेफ्ट साईडला तुम्ही बघाल तर मस्त असा ह्या ठिकाणी समुद्र आहे, म्हणजे सी व्ह्यू आहे. आणि जेवणामध्ये इथे आम्ही सर्वात आधी लाईम सोडा ऑर्डर केला होता. आणि तसं मम्मी पप्पांना जास्त भूक नव्हती म्हणून त्यांनी व्हेज पुलाव ऑर्डर केला. आणि त्यापूर्वीच आम्ही इकडे मॉन्चाव सूप देखील पियालेलो होतो ॲज अ स्टार्टर. मॉन्चाव सूप पिऊन झाल्यावर पुलाव आला 15 मिनटामध्ये. आणि मग सोबतच आम्ही आमच्या दोघांसाठी म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी फ्राईड राईस ऑर्डर केला होता. हा ट्रिपल शेजवान फ्राईड राईस होता, ज्यामध्ये राईस आणि ग्रेव्ही आणि मंचुरियन होते. आणि जेवणसुद्धा खायला खरंच खूप टेस्टी होतं. यांचे जे मंचुरियन होते ते खरंच खूप बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होते. ग्रेव्हीसुद्धा छान अशी होती आणि जेवण ओव्हरऑल छान होतं इथलं. मग जेवण झाल्यावर इथे आम्ही सॉफ खाल्ली आणि मग थोडं असं जेवण झाल्यानंतर आम्ही पान खायला आलो होतो. तर मी आणि माझे मिस्टरांनी आमच्या दोघांसाठी मसाला पान आम्ही ऑर्डर केला. आणि इथे तुम्ही बघू शकता की ह्या ताई कशा प्रकारे छान असा हा मसाला पान बनवत आहे. मसाला पान खाऊन झाल्यावर कसं आहे ना, थोडं असं आपलं जेवण जे आहे ते छान असं जिरलं जातं. म्हणून मग आम्ही इकडे एक वॉक केला आणि वॉक करता करता 2 मसाले पान घेतले आम्हा दोघांसाठी. मग मसाल्या पान खाऊन झाल्यावर आम्ही आमच्या रूमवर आलो. आणि अशा प्रकारे आजचा आमचा हा गणपतीपुळ्याचा पहिला दिवस आम्ही स्पेंड केला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय.